राहुरी न्यायालयात वकिली करणाऱ्या आढावा दाम्पत्याची निर्गुण हत्या करण्यात आल्याची बाब समोर आली आहे। ॲडव्होकेट राजाराम जयवंत आढाव वय 52 आणि ॲडव्होकेट मनीषा आढाव वय 42 असं या मृत दाम्पत्याचं नाव आहे। दोघेही 2 दिवसांपासून बेपत्ता होते। अखेर राहुरी तालुक्यातील उंबरे येथील स्मशानभूमीतील विहिरीत दोघांचे मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पोलिसांनी या सराईत गुन्हेगारांना अटक केली। याबाबत सविस्तर वृत्त असं की राजाराम जयवंत आढाव आणि मनीषा जयवंत आढाव हे वकील दाम्पत्य राहुरी तालुक्यातील मानोरी या गावी वास्तव्याला आहे। 25 जानेवारीला ते आपल्या घरून राहुरी कोर्टामध्ये गेलं होतं। मात्र ते घरी परत न आल्यानं त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्याशी संपर्क केला। मात्र संपर्क न होऊ शकल्यानं राहुरी पोलीस स्टेशनमध्ये वकील दाम्पत्य बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली। वकिली व्यवसायातून वैमनस्य वाढल्यानं आर्थिक हव्यासापोटी आरोपींनी हे क्रौर्य केल्याची चर्चा आहे। दिनांक 25 जानेवारी रोजी राहुरी न्यायालयासमोर मानोरी येथील संशयितरित्या 4 चाकी गाडी आढळून आली होती। त्यानंतर आढाव दाम्पत्याचं सिनेस्टेल अपहरण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती। राहुरी पोलिसांबरोबरच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं वेगवान तपासाची चक्र फिरवली। जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकानं गतिमान तपास करत आरोपी समोर आणले। तातडीनं काही आरोपी ताब्यात घेतल्यानंतर पोलिसी खाके दाखवताच आरोपीनं खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे। आढाव दाम्पत्याची हत्या करून हातपाय बांधून मृतदेहाला मोठमोठाले दगड बांधून उंबरे येथील एका विहिरीत फेकून दिल्याचं समजताच पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला। रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हे मृतदेह वर काढण्यात आले। पुढील काही तासात 4 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं। वकिलांची हत्या हा सिनेस्टाईल प्री प्लॅन मर्डर असल्याची चर्चा आहे। ॲडव्होकेट आढाव हे न्यायालयात कामकाज करत असताना भर दिवसा त्यांचं 4 चाकी गाडीतून अपहरण झालं। त्यानंतर त्यांच्या पत्नीला देखील फोन करून बोलावून घेऊन त्यांच्या राहत्या घरी आणलं। हातपाय बांधून तोंडात बोळा कोंबून दिवसभर त्यांना घरीच ओलीस ठेवलं। त्यांचा छळ केला। त्यानंतर 4 चाकी गाडीतून त्यांना निर्जन स्थळी नेण्यात आलं। तोंडावर प्लास्टिकच्या पिशव्या घालून दोरीनं गळा आवळून त्यांचा खून करण्यात आला। त्यानंतर मृतदेह गाडीत टाकून उंबरे परिसरात मृतदेहाला दगड बांधून एका विहिरीत फेकून दिलं। पुन्हा आढाव यांची 4 चाकी गाडी न्यायालय परिसरात सोडून दिली। याचा अर्थ आरोपींनी हे शांत डोक्यानं कृत्य करून खून करून पुरावा नष्ट करून अपहरण झाल्याचा बनाव केल्याची चर्चा रंगली आहे। या घटनेतील किरण नामक आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याची चर्चा आहे। या आरोपीवर या पाठीमागे अनेक प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। अपहरण, खंडणी, खून यासारखे गुन्हे करत असल्याची देखील चर्चा आहे। आढाव दाम्पत्याची हत्या झाल्यानं मानोरी परिसरात शोककळा पसरली आहे। मानोरी येथील ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून निषेध सभा घेतली। आढाव यांची हत्या करणाऱ्या आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। नगर प्रतिनिधी, मराठी एस न्यूज।